गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडवी पूजा मी तूपणा हा नुरे रे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदानमय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडवी पूजा लक्ष्मणा म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडवी पूजा शिवहर सांब सदा शिव जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज संत शिरोमणी मनमस्वामी महाराज
त्रैलोक्य संपदालुलेख समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामा उत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। आजच्या हा मंगलमय प्रसंगी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली पावन सानिध्यामध्ये अखंड नामयज्ञाचा फळ आपल्या सर्वांना प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद रूपी महाप्रसाद देण्यासाठी उपस्थित परमपूज्य शटस्थल ब्रह्मी शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली मुतखेडकर, रुद्रमणी शिवाचार्य मुतखेडकर व तसेच फार सुंदर कलाकार या ठिकाणी साथ देत आहे। महारायप्पा, जनार्दनजी, अजून काही काही नवीन कलाकार आहेत। संगीताचा जोड कीर्तनला असेल तर कीर्तन शोभायमान वाटते। ज्या प्रकारे आकाशाला शोभा आहे चंद्रमाचा, समुद्राचा शोभा आहे लाटाचा, नारीला शोभा आहे त्यांच्या गुणाचा शृंगार, समुद्राला शृंगार आहे लाटाची, आकाशाला शृंगार आहे चंद्रमाचा, नारीला शृंगार आहे आभरणाचा नाही, आभूषणाचा शृंगार नाही, गुणाचा शृंगार आहे। त्याप्रमाणे या कीर्तनाला शोभा आहे, शृंगार आहे या सर्व कलाकारांची। जोरदार टाळी वाजवा। मला वाटलं हे दोघं भेटले आता मला सोडतील की नाही असं वाटलं, कारण रंगून जातात म्हणून अनेक प्रकारच्या स्थळ आपला वीरशैव लिंगायत मध्ये आम्ही पाहतो। माऊली सुरुवात केले भक्तिस्थळ, भक्तिस्थळ षडस्थळामध्ये पहिला स्थळ आहे भक्तिस्थळ, नंतर सुरुवात होतो महेश्वर स्थळ, नंतर प्रसादी स्थळ, नंतर सुरुवात होते शरणस्थळ, भक्ता महेशा प्रसादी शरण, नंतर ऐक्यस्थळ। आता आम्ही कुठं विश्रांती करत आहोत? भक्ती स्थळामध्ये, महेश्वर स्थळामध्ये, प्रसादी स्थळामध्ये, षटस्थळ आहे। आता तुम्ही कुठं बसून आहात? एक नवीन आम्ही ऐकलो, फार आनंद वाटला, हे आहे चरणस्थळ। लक्षात घ्या, मी विचार केला चरणस्थळ चरणस्थळ म्हणून मंदिरात जाऊन आलो, कारण माऊलीचा चरणस्पर्श झाल्या कारणानं या ठिकाणी या भूमीचं नाव चरणस्थळ झालेले। भूमी भूमी राहिलेले नाही। हलवु माते नुनी नुलदीपादव निट्ट निलवे सुक्षेत्र
जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरुवे कृपया गो. ज्या ठिकाणी पदस्पर्श होत असते तो भूमी भूमी राहत नाही, तो क्षेत्र बनून जात, सुक्षेत्र बनून जाते. तिथला जो परिसरातील पाणी पाणी राहत नाही ते तीर्थ बनून जात. जलवे पावन तीर्थ बनून जाते, परंतु बनून घेणारा व्यक्तीची गरज आहे ना. महाराज कुठं कुठं गेले नाही. अख्खा भारतात गुरुमाऊलीचा चरण लागलेले. अवतीभोवती तर भरपूर भरपूर शेताना हिंडलेले आहेत, घरोघरी गेलेले आहेत. परंतु बेंद्रीचे भक्त मंडळींना कळाला ह्या चरणामध्ये काय ताकद आहे, लक्षात. म्हणून चरण स्पर्श ज्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी भक्तांच्या मनामध्ये एक शुद्ध संकल्प त्या ठिकाणी जागृत झाल्या कारणानं या ठिकाणी बसून गुरुमाऊलीचं पाद पूजन केल्या कारणाने या ठिकाणीच माऊलीचा चरणस्थळ म्हणून करावं. गुरुमाऊली निरंतर आपला सानिध्यात असावं. अनेक लोक अनेक देवी देवताला जवळ घेतले, परंतु बेंद्रीचे भक्त गुरुमाऊलीला जवळ घेतले. शिवहार बघा, न दिसणारा देवाला जवळ घेणे काही मोठी गोष्ट. आपल्या अवतीभोवती फिरलेले देव होते. अखंडपणे रात्रंदिवस समाजासाठी तळमळ करणारे गुरुमाऊली, भक्तांचा हितचिंतन करणारा गुरुमाऊली एवढा तुम्ही जवळ घेतलात. म्हणून आजच्या हा मंगलमय प्रसंगी गुरुमाऊलीचा चरणस्थळामध्ये सद्गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद प्रसाद रूपी कीर्तन आम्हाला लाभावं अशा प्रकारच्या सदिच्छा बाळगून माऊलीच्या पवित्र सानिध्यामध्ये गुरुमाऊलींकडून प्रसादाचा कीर्तन या ठिकाणी तुम्ही आयोजित केलात. फार मला अडचणी होत. डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचं नाव घेतल्यानंतर सर्व अडचणी बाजूला सारून बेंद्री या नगरी आम्ही धावून आलो. येऊन पाहतो अवतीभोवती पाहतो तिथे कुठं दिसत नाही. मी म्हणलं आता कुठं आहे, शेतात जावं लागते गुरुमाऊली. बघा इथपर्यंत माऊलीला आणलेले हे बी लक्षात यायला पाहिजे. फक्त घरोघरी न फिरता गुरुमाऊली शेता सुद्धा हिंडलेले आहे हे प्रतीक आहे. काय रोड नाही काय नाही. महाराज काय चलत आले की काय मला माहित नाही. तर सांगायचं म्हणजे शरीरानं आपल्या समोर गुरुमाऊली नसो, आपल्या मनामध्ये ते विराजमान. हृदय भुवन करा आपले शिवासा
माझे हृदय भुवन करा पोलीस कुठं बसून घेऊ. बघा, ज्या लेखनाप्रती आमच्या लाड असते, आवड असते, प्रेम असते, त्या लेकराला कुठं कुठं बसून घेतो. माय, तुमच्या लेकराला कुठं कुठं बसून घेता तुम्ही? मांडीवर बसून घेता. अजून अति लाड झाला उरावर लावून घेता. अजून लाड झाल्यावर खांद्यावर बसून घेता. अजून लाड झाल्यावर डोक्यावर बसून घेता. आमच्या लाडला माऊली तेवढा आमच्या आवड, तेवढा त्यांच्या प्रती आमचा श्रद्धा, भक्ती, प्रेम. त्या प्रेमाचा पोटी कुठं कुठं बसून घ्यावं. हृदयात बसून घेतलो परंतु समाधान वाटला नाही. हृदयात असलेले डोळ्याला दिसत नाही म्हणून सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, येणे झाले माझे समाधान. बघा, किती भरपूर पाहिले तुम्ही गुरमावलेला. अजून एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे, तरी सुद्धा समाधान होत नाही. म्हणून डोळा भरून बघण्याकरता साकार रूपामध्ये माऊलीचा दृश्य आम्हाला दिसावं सदिच्छा बाळगलं. प्रथमतः आम्ही पाहतो उघड्यामध्ये गुरमावलीला न ठेवता मंदिराचा सजावट करून मंदिरामध्ये विराजमान केलं. अशा प्रकारच्या गुरमावली आपल्या जीवनपर्यंत काय देत राहिले? गुरु प्रसादाची थोडी, गुरु प्रसादाची गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. अशा प्रकारच्या भारीचा प्रसाद क्वचित लोकांना कळते. सर्वांना हे प्रसादाचा महिमा कळू शकत नाही. त्या काळामध्ये एकमेव संत अनेकाने अनेक प्रकारच्या महिमा गायलेले आहे. गुरुचा गुणगान करून गुरुचा महिमा गायलेले आहे. लिंगाचा महिमा गायलेले आहे. जंगमाचा महिमा गायलेले आहे.
परंतु लक्ष्मण महाराजजी बघा ना, रुद्राक्षीचा महिमा आहे महिमा, परंतु महिमा दिसून कुठं आला त्यांना? फक्त प्रसाद. थोरी भारी महिमा असे श्रेष्ठ भारी. बघा, त्याकरता हे महिमा सर्वांना कळायला पाहिजे. अष्टावरणामध्ये आखरीचा जो अंग आहे, गुरुलिंग जंगम भस्म रुद्राक्ष मंत्र पादोदक प्रसाद, प्रसादाचा महिमा आखरीचा महिमा आहे. ज्यांच्या जीवनामध्ये माऊलीचा प्रसाद भेटलं, जो व्यक्ती परिपूर्ण होत असतो, त्याप्रमाणे माऊलीचा प्रसाद आपल्याला भेटल्या कारणाने तुमच्या मनामध्ये गुरुमाऊली बद्दल एवढा निष्ठा, श्रद्धा, भक्ती तुमच्या बाळगलेली आहे. म्हणून गाव सोडून एवढं लांब, एवढं उन्हामध्ये गाडीचा सुविधा नसून चलत 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 येऊ सर्व. किती आपुलकी आहे, किती भाव आहे. म्हणून महाराजजी हे प्रसाद प्राप्त होण्यासाठी शुद्ध अंतःकरण लागतो आणि प्रप्रथम सेवा लागते. सेवा केल्यानंतर प्रसाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. महिमाचे श्रेष्ठ वारी प्रसाद घेताचे स्वामीच्या, प्रसाद प्रसाद घेताचे स्वामीच्या नाश होय शरणीच्या.
प्रसाद आत जाण्यासाठी पहिला स्वच्छता लागते, पात्र शुद्धी लागते. आत्मशुद्धी लेणे आचार मध्ये येला, भांड शुद्धी लेणे पाक मध्ये येला, चित्त शुद्धी लेणे शिवपूजे येईल ना, विश्वदारी रामय नरुवेवा. आता स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक चालू आहे. ते बर्तन घेऊन आलेले भोगणी वगैरे. पहिला काय करतो, त्याला स्वच्छ कर. डायरेक्ट ठेवून टाकतो का? किती बी स्वच्छ असेल पाणी टाकून स्वच्छ करून नंतर स्वयंपाक करणारा व्यक्ती त्या ठिकाणी ठेवतो. त्यांना माहिती आहे ह्याच्यात थोडासा गोंधळ गडबड झालं तर स्वयंपाक जास्त वेळ टिकू शकत नाही, अवघड होते. एक 20 क्विंटलचं खीर शिजत होत, 20 क्विंटलचं खीर. फार मोठा प्रोग्राम. त्याच्यात पाल पडलं, पाली काय म्हणतात त्याला, हा पाल पडलं. 20 क्विंटलचं खीर वाया गेले. काय वाया गेले? पाल पडल्या कारणाने, विष पडल्या कारणाने. त्याप्रमाणे एक भांड आहे, शरीर रूपी एक भांड आहे. हे भांडा शुद्ध करावं लागतं. शुद्ध करण्याकरता 5 प्रक्रिया सांगितले. कोणता कोणता आहे? 5 प्रक्रिया म्हणजे सेवा सांगितले. कोणाकोणाचा सेवा आहे? 5 ठिकाणी आपला सेवा भरपूर लागल्यानंतर हे भांडाचा शुद्धी होते. नंतर प्रसाद टाकल्यानंतर ते प्रसादाचा महिमा त्याला अंगाला लागते. हे शुद्ध होण्यासाठी, अंतःकरण पवित्र होण्याकरता 5 ठिकाणी आहे. तुम्हाला सांगतो, 5 ऋण फेडावा लागेल. पहिला ऋण आहे आईचं, दुसरा ऋण आहे वडिलाचा. ऋण म्हणजे कळालं का? कर्ज. ऋण म्हणजे त्यांनी सेवा केलेले प्रतिसेवा करणे, त्याचं ऋण म्हटलं. ऋणमुक्त होण्यासाठी आपण सेवा करावा लागतो. आईचा ऋण फेड करू शकतो का? माय, सगळं माय बसले, तुम्हाला माहिती आहे. लेकराला तुमचं ऋण फेडणं शक्य नाही. माय घेऊन बसले बघा छोटासा बाळाला. का फेडू शकत नाही? तेवढा तुम्ही करू शकत नाही. झाले तेवढा तुम्ही आईचा सेवा करू शकतात, परंतु 100% ऋण फेडतो म्हटलं तर साध्य नाही. नाहीच नाही. भूक लागलेली आईला, थाली घेऊन बसलेले आहे, पाळण्यात लेकरू झोपलेले आहेत. उठल्याबरोबर रडायला सुरुवात केलं. आई जेवण सोडून गेली की नाही घरी? घेऊन कुठं बसले? मांडीवर घेऊन जेवायला बसले. त्या वेळेला तर ते लेकरू गलीज केलं. त्यावेळे भयानक भूक लागलेले, गलीज तर केलेले आहे. एक कपडा घेते, पुसून टाकते, बाजूला ठेवते, दुसरा कपडा तिथंच लावते, तसंच जेवत बसते. एवढं हिंमत कोण करतील मला सांगा? एवढं हिंमत होऊ शकते? हे आईचा ऋण आहे, फेडू शकत नाही. घाण बघितला नाही, किती वेळ धुतला असेल, किती वेळ तुमचा सेवा केला असेल. कोणतरी म्हणतात आई माझी, काहीतरी म्हणतात ना, आई माझी, आई
अशा प्रकारच्या आईचं सेवा केल्याशिवाय गुरुचं प्रसाद मिळू शकत नाही. प्रप्रथमतः आपला अंतःकरण पवित्र होण्यासाठी आईचं बद्दुवा घेतलं तर जमत नाही. कितीतरी दृश्य पाहतो, आईला ओलांडून येणारे, आईला लाता घालणारे, आईला दुःख देणारे. आम्हाला कसं कळते माहितीये का? आमच्यापर्यंत रडत येतात म्हणून आम्हाला कळते. तेवढं झालं तरी सुद्धा आईबद्दल तेवढंच, लेकराबद्दल तेवढंच काळजी घेत असत. म्हणून गुरुमाऊलीचा प्रसाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी प्रप्रथम आईचा आणि गाईचा आणि गुरुचा हे तीन फार महत्वाचं आहे. नंतर वडील, नंतर गुरु, नंतर तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, समाज. देवाचा ऋण, समाजाचा ऋण, आईचा ऋण, वडिलाचा ऋण आणि गुरुचा ऋण हे फेडल्याशिवाय तुमचा अंतःकरण पवित्र होत नाही. प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरिपुचा. असली चोर आत बसलेले. पहिला हे सेवा केल्यानंतर दरवाजा मोकळा होतो, तिथं दिसून येते. वरी जे काय काही गवत असं असते वरी दिसत नाही, ते आत मोठा गाठ झालेले असतात. तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये वरी 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 मारतात ना, ते काय म्हणतात, हरळी, हरळी हरळी उन्हाळ्यात तुम्ही मारल्यानंतर ते तुम्हाला वाटते एकदम शेत स्वच्छ आहे. तुम्ही ज्यावेळी पेरणी करून येता, ज्यावेळी भरपूर पाऊस पडते, त्यावेळी तुम्हाला कळते की आता आमचं पीक कुठेही हुडकावं लागते. हे वरी स्वच्छ होणे. आत मात्र चोर बसलेले आहेत, आत मात्र घास बसलेले आहे. प्रसाद घेताचे स्वामीच्या
नाश होय षडरिपुचा. आम्हाला जन्म येण्याचा एकमेव कारण आहे षड्रिपू आहे. काम क्रोध लोभ मोह मदा मत्सरा, नंतर आहे डंब अहंकार. हे नष्ट झाल्याशिवाय प्रसाद घेताची स्वामीचे. कोणता प्रसाद? आता खीराचा प्रसाद बद्दल बोलले नाही, आता चालू आहे त्या ठिकाणी, तुम्हाला नंतर प्रसाद प्राप्त होणार आहे. परंतु खरा दिव्य प्रसाद, भव्य प्रसाद, शुद्ध प्रसाद, सिद्ध प्रसाद, प्रसिद्ध प्रसाद, हे प्रसाद घेण्याकरता 1,96,000 भक्तगण तळमळ करत होते. कशा करता? प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता. धावून धावून कुठं आले? बसव कल्याण नगराला आले होते. बसव कल्याणाला येण्याचं काय कारण असेल? त्या ठिकाणी प्रसाद मिळत होत. प्रसाद कोणते? खीर प्रसाद, उगी प्रसाद नाही. पहिला प्रसाद ज्या प्रकारे मार्गदर्शन होत आहे त्या प्रकारे मार्गदर्शन झाल्यानंतर हे प्रसाद मिळत होत. अर्चन अर्पण अनुभाव 3 प्रकारचा दासोह आहे. एक अर्चन आहे, एक अर्पण आहे, एक अनुभव आहे. बघा, माय पूजा वगैरे करून आला की नाही? लिंग पूजा केलात का? आहे गळ्यात लिंग? सकाळी आंघोळ पूजा वगैरे करून आला ना? नाश्ता वगैरे झाले वाटते? शिस्त बसा. आता सकाळी उठून आंघोळ पूजा करणे म्हणजे ह्याला म्हणतात अर्चन. अर्चन म्हणजे बाईचं नाव नाही. आजकाल पूजा बी आहे, अर्चन बी आहे, अर्पण बी आहे, प्रसाद बी आहे. परंतु त्रिविध दासोह पैकी एक दासोह आहे अर्चन दासोह. सकाळी उठल्यानंतर सज्जनागी मज्जन केरवे, शांतळागी पूजगयुवे. सज्जन होऊन मज्जन करावं म्हणे. मज्जन म्हणजे कळालं का? या लिंगावरती पाणी टाकण्यासाठी त्याला म्हणतात मज्जन. मज्जन करण्याकरता सज्जन व्हावं लागते. सज्जन म्हणजे काय? दुर्जन नाही, सज्जन. दुर्गुण नाश करून घेतलेल्या व्यक्तीला सज्जन व्यक्ती म्हणतात. सज्जनर संगमनो ह्यज्जेनो सविदन्ते. बघा, त्याप्रमाणे पहिला अर्चन पद्धती आहे. सज्जन होऊन अभिषेक करणे, नंतर अर्पण करणे. पूजा झाल्याबरोबर आपण काय करतो? प्रसाद घेतो, त्याला अर्पण म्हणतात. फक्त पोट भरून झोपलं तर जमणार नाही, थोडं अनुभव, थोडं प्रवचन ऐकावं लागतं. संतांचा वाणी थोडा कानात पडावं लागते. म्हणून ते तुम्हाला पहिला दिलं तर तुम्ही पळून जाईल म्हणून पहिला आम्हाला उभा टाकले या ठिकाणी. खरं म्हणजे ते खायला यायला पाहिजे. पहिले मराठीमध्ये आहे बघा, पहिले पोटोबा नंतर विठोबा. पहिला पोट. मी परत काही काही ठिकाणी बोललो, लक्षात यावं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम त्यक्त्वा स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा शिवम स्मरेत. 100 काम सोडाव. माय 100 काम सोडाव. पहिले उठल्याबरोबर चहा पिवा.
चहा भेटत नसेल तर नाश्ता खावा. नाश्ता भेटत नसलं तर पहिलेचे लोक उठल्यानंतर आंघोळ झाल्याबरोबर कालच्या रोटी घेऊन एक अर्धा किलो दही टाकून त्याच्यामध्ये लसणाचा चटणी घालून मस्त खालीवरी करून पोट भरत होते, म्हणून तेवढं घट्ट येते लोक. लक्षात आलं का? आता उठल्या बरोबर चहा पाहिजे. बेग्ड टी आहे काय काय लोक. म्हणून म्हंटल पूर्वज 100 काम सोडा, काय करा, पहिला पोट भरून घ्या. 1000 काम सोडा. माय ऐका, 1000 काम सोडा, पाणी पिऊन घ्या. शिवार ताण लागले काय करणार. 1000 काम सोडा. काय म्हटलं, काय म्हटलं माय? 1000 काम सोडा. काय म्हणलं? पाणी पिऊन घ्या. नाही, अन्न पाणी एकदाच. आंघोळ करून ह्या म्हटले. 100 काम सोडाव, काय कराव? जेवण कराव. 1000 काम सोडाव, काय कराव? आंघोळ करून घ्या. महत्वाचं कोणतं ठरलं? आंघोळ महत्वाची की जेवण महत्वाचं? आंघोळ महत्वाची. कारण 1000 काम सोडा, 1,00,000 काम सोडा. हो आमच्या कामाला या असं आपण म्हणतो ना कधी कधी. सगळं काम बाजूला सारा, परंतु कार्यक्रम चालू आहे, सप्ताह चालू आहे, आप्पांचं कीर्तन आहे, तुम्ही काम सोडून आले की काय? कसं केलं? काय काय काम सोडूनच आलं असाल ना. परंतु 1000 काम सोडा, आंघोळ करा. 1,00,000 काम सोडा. बघा, लक्ष्म विहाय दातव्यम. 1,00,000 काम सोडा, परंतु दान करा म्हटलं. आंघोळापेक्षा जेवणापेक्षा महत्व कशाचं आहे? दान. दानेन पाणी न तु कंकणेन, स्नानेन शुद्धीन तु चंदनेन, ज्ञानेन मुक्ती न तु पूजनेन. बघा, 1,00,000 काम सोडा, काय कराव? दान कराव. म्हणून या सर्व भाविकांनी या ठिकाणी सहयोग केल्या कारणाने हे मंदिर उभं आहे. माऊलीचा कार्यक्रम चालू आहे. तुमचा सर्वांचा सहयोग लाभल्यामुळे या ठिकाणी जंगल मध्ये येऊन आम्ही कीर्तन करू लागलो. तुम्ही दान केला नसेल तर आम्ही इथं कशाला येऊन लागलो. लक्ष्म विहाय दातव्यम. बघा, लक्षात ठेवा, 1 करोड काम सोडावं, सद्गुरु माऊलीचं कीर्तन श्रवण करावं. म्हणून थोरी भारी म्हणतात याला. थोरी आणि भारी याला समान काही करता येत नाही, याच्या तुलना काही करता येत नाही. हे भारी आहे, थोरी आहे. अशा प्रकारचा प्रसाद ज्यावेळी इथं येऊन आपण ज्यावेळी श्रवण करतो, सेवा आईचा, सेवा वडिलांचा, सेवा सद्गुरु माऊलीचा, सेवा समाजाचा. समाजाचं का सेवा करावं? कधी त्यांच्याकडून तुम्हाला सेवा लाभलेली तुम्हाला काय माहितीये? लहान असताना लेकराला टाळाला तेल नसेल तर बाजूच्या बाईजवळ जाऊन, माय थोडा तेल नाही हो, थोडा टाळाला लावायचंय. हे काय मोठी गोष्ट आहे माय. म्हणून
तेल एखादी मागून आणून तुम्ही ते टाळाला तेल लावला असेल ते एक प्रकारचं समाजाचा सेवा तुम्ही स्वीकारलेले आहे. कधी कधी कोणाचं तर आम्ही खाल्लेले आहोत. कुठंतरी तुम्ही पडले तेव्हा तुम्हाला उचलून बाजूला ठेवलेले आहे. हे प्रत्येक सेवा आहे म्हणून ह्याचा फेड करायचंय. म्हणून समाजाचा सेवा लक्षात घ्या. अजून देवाचा ऋण फेडायचा आहे. देवाचं ऋण कोणतं आहे लक्षात ठेवा. एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेले आहे, सुंदर पाय दिले म्हणून इथपर्यंत तुम्ही चलून आलात. पायच दिला नसेल तर चलून कुठे येणार होते? डोळा नसेल तर तुम्ही कुठं बघणार होते? हात नसला तर कुठं तुम्ही जेवत होते? मी एक ठिकाणी जात होतो, त्याला हात बी नव्हते आणि पाय बी नव्हते एक माणसाला. मी विचारलो, रे कसं करतोस रे तू? तो बोलत होता, गुरुजी मैं यहाँ पे पढ़ा हूं लेकिन जो लोग आने वाले जाने वाले जो लोग हैं पैसा डालते रहते, बाद में पैसा जमा होने के बाद मैं कुछ लोगों को बोल देता हूं की काही लोकांना मी सांगतो मला काहीतरी खायला आणून द्या म्हणून मी म्हणतो. त्यावेळी मला खायला आणून देतात. आणून ठेवून मी खाईपर्यंत तो लोक त्या ठिकाणी राहत नाही. कुत्रा खाल्ल्यासारखा मी तोंडाने खातो. ज्यावेळी माझा भाग्य आहे अवतीभोवती कुत्रा नसेल तर माझा पोट भरते. कुत्रा असला तर ते बी कुत्रा माझ्या सोबत खात राहते. मला हे असं कसं रे? तो मला उपदेश करू लागला. माय ऐका, तो मला उपदेश करू लागला. पहिला जन्मामध्ये मी पूजा केला नाही म्हणून देवा हात दिला नाही. पहिला जन्मात मी चालले नाही देवापर्यंत गेला नाही म्हणून माझा 2 पाय राहिलेले नाही. कोणाला मी अन्न खाऊ घातलाय नाही म्हणून आज कुत्र्या सोबत मला खायचं वेळ आलेले. माऊली तुम्ही भाग्यशाली आहात. तोंड दिल्यानंतर तोंडाचा गुणगान. गुरुमाऊली तुम्ही गुणगान कोणाचं करू लागला? देवाचं करू लागले. टाळी कशासाठी वाजू लागलो? देवाचं गुणगान करत टाळी वाजलो. बघा, बाळी भस्मलिंग घाली Hare
गुरुदेव तुम्हारे पूज्य गुरुमाऊली कोलंबीकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्याकरता गुरुमाऊलीचा थोडासा आपण गुणगान केलो. तुम्हाला बोलत होतो, भाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षा अक्षी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. पूर्वी ज्यावेळी आम्हाला जन्म मिळाला होता त्यावेळेला आम्ही विभूती लावलेली नाही, लिंग धारणा केला नाही. म्हणून या जन्मामध्ये मला भोग भोगण्याचा योग आलेले. विसर पडलं, विसरल्यामुळे मला दुःख मिळालेले. किती भाग्यशाली भजन मंडळ. 2-2 तास 3-3 तास संपूर्ण व्यवहार विसरून फक्त माऊलीच्या गुणगान मध्ये त्यांच्या मन रमतो. कलियुगा माझे भजन हे सार कलियुगामध्ये एकमेव साध्य. त्याकरता हे पवित्रता निर्माण होण्यासाठी किंवा पुढचा जन्माचा तयारी जन्म घ्यायचा असेल त्या जन्मामध्ये मागितलं गुरु आणि लिंग जंगमाची सेवा हेही माझा देवा. जन्म मिळावा परंतु त्या जन्मामध्ये विभूती असायला पाहिजे, लिंग असायला पाहिजे, रुद्राक्ष असायला पाहिजे, सद्गुरु माऊली असायला पाहिजे. असा असेल तर मला जन्म द्या, बिलकुल बिलकुल जन्म घे. म्हणून या मंगलमय प्रसंगी माऊलीचा उपदेश होण्याचं एकमेव कारण आहे. त्या उपदेशमुळे काय होणार आहे? षड्रिपूचा नाश होणार. दुसरा कुठल्याही उपचार त्याला नाही. ಮುಂಡೆ ಮಾಚಿರಡೆ ಮಹಾಮಜ್ಜನವ ಮಾಡುವುದು, ಬಟ್ಟೆ ಮಾಸಿದಡೆ ಮಡಿವಾಳಗಿಕ್ಕುವುದು, ಮನ ಮಾಸಿದಡೆ शरणರ अनुभवाದಲ್ಲಿ ಇರುವುದು. वैरंगात असलेले सगळं काही वस्तू जे आहे आपण धुता येते.
लक्षात आलं का? अंग गलीज झाल्यानंतर आंघोळ करता येते, कपडा गलीज झाल्यानंतर पाण्यामध्ये घालून निरमा वगैरे टाकून फर्स्ट क्लास धुता येते. अंतःकरण गलीज झाल्यानंतर त्याला काही करता येत नाही. एक अर्धा लिटर निरमा पिता येत नाही. मन हाताला आढळते का? मन आढळत नाही, बुद्धी आढळत नाही, चित्त आढळत नाही, अहंकार हाताला लागत नाही. अंतःकरण स्वच्छ होण्याकरता एकमेव प्रसाद आहे, तो गुरुचा प्रसाद आहे. आणि अशा प्रकारच्या गुरुचा प्रसाद स्वीकार केल्यानंतर अंतःकरणात असलेले षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जे काय आहे त्याच्या नष्ट होतो. लक्षात आलं का? फवारे मारल्यानंतर किडा मरून जातात, परंतु गुरुमाऊलीचा अमृत उपदेश ऐकल्यानंतर षड्रिपूचा किडा मरून जाते. म्हणून पुढचा चरणामध्ये तो बडा हा नुरे सुख अक्षय घे. इतकं सुंदर सांगितलं. ज्यावेळी आम्ही अटॅचमेंट होतो
मी आणि माझे अटॅचमेंट झाल्यानंतर त्यांच्या एवढा दुखी दुसरा कोणीच होत नाही. भूमी निನ್ನदल्ला कामिनी निನ್ನवळल्ला हे मनिನ್ನदल्ला ಇದು ಜಗಕ್ಕಿಕ್ಕಿದ ವಿಧಿ. जो विधी आहे भूमी कामिनी ते मराठीमध्ये म्हणतात कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच. जो मिथ्या आहे ते मिथ्याला माझा समजून घेतलो आणि मिथ्यापणा दूर करण्याकरता गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी लाभते. तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे रेल्वे जात होत, माय ऐकून घ्या. रेल्वे जात होती, रेल्वेमध्ये एक 4 माणसं बसली होती. श्रीमंत लोक होते. त्यामध्ये एक श्रीमंत महिला एक बाजूच्या सीट मध्ये ती बसली, हात भरून अंग भरून भरपूर सोनं. अचानक रेल्वे स्टेशन आल्याबरोबर त्यांचे एक किमतीचा बॅग त्या ठिकाणी विसरून ते सोडून निघून गेले. भारीचं बॅग होत. त्यावेळे चेकिंग मास्टर आलं. तुमचा सामान तुम्ही सांभाळून घ्या, तुमचा सामान तुम्ही सांभाळून घ्या असं म्हटल्यानंतर ते बाई बॅग सोडून गेलेले त्यांना लक्षात आलं त्याच्यामध्ये किमतीचं सामान आहे म्हणून माझा बॅग आहे म्हटलं. दुसरं माणूस म्हटलं माझा बॅग आहे, तिसरं म्हटलं माझा बॅग आहे, चौथानी म्हटलं माझा बॅग आहे. टीटी विचारले तुमचा बॅग असेल तर त्याच्यामध्ये काय आहे ते सांगू शकतो का? नाही हो, आमच्या बायको काय काय भरली की मला काय माहित नाही, परंतु बॅग मात्र मला दिली त्यासाठी मी घेऊन आलो. एकाने एक प्रकार उत्तर दिलं. नंतर बॅगात काय आहे हे बघण्यासाठी तो काय केला, चेन उघडलं. चेन उघडल्यानंतर त्या बॅगामध्ये 4 तुकडं केलेले लेकरचं मड होत. त्यावेळे माझा बॅग नाही आता कोण नाही ते तुम्हाला चौघाने घेऊन गेलं आणि जेलखान्यामध्ये घालून. दुःख कशामुळं? माझं म्हटल्यामुळं. लक्षात आलं का? मी तू पण हा नुरे सुख अक्षयी घे. माझा जो म्हटले नाही, बाजूला बसलेले व्यक्ती हे नाही आमचं नाही हो म्हटलं. परवा शिवरात्री दिवशी खानापूर फाट्याला एक मोबाईल सोडून गेले. जवळजवळ 80,000 रुपयाचा मोबाईल होता. ऍपल की काहीतरी नाव आहे त्याचं. हा, मोबाईल खानापूर फाट्यात हॉटेलमध्ये ते मोबाईल अचानक ठेवून रेणापूरचे होते माताचे. नंतर फोन लावले. फोन एक गरीब मुलाला ते फोन भेटला होता. तो फोन उचललं. हॅलो, कोण बोलता? मी इकडून फार लांब आलो, मी रेणापूरून बोलतो. हे मोबाईल माझाच आहे. तर मी गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी शिवरात्रीला आलो होतो. त्यासाठी मी कुठं विसरलो मला माहित नाही,
परंतु तुम्ही कोण आहे म्हटलं तर तो मुलगा म्हटलं मी फलाण्या गावचा आहे, सांगवी म्हणून गाव आहे, ते सांगलीचं आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी हे मोबाईल आप्पाला घेऊन जाऊन देणार आहे, नंतर तुम्ही ओळख सांगून तुम्ही मोबाईल घेऊन जा असं म्हणून तो म्हटलं. ते मोबाईल माझ्याजवळ आणून ठेवले. मी नंतर त्या माताजींना बोललो काही काळजी करू नका, मोबाईल माझ्याजवळ आलेले आहे. मुलगा येऊन त्या मी मुलाला म्हटलं एक 500 रुपये घेऊन जा. माऊली 1 रुपये नको, त्याला घर नाही, त्याला शेत नाही, त्याला शिवार नाही, काही नाही. अशा प्रकारच्या अवस्थात असलेले व्यक्ती 1 नया पैसा घेतला नाही. तुम्हाला कशासाठी सांगतो, तुम्हाला सांगतो. पुढे शिवरात्री दिवशी अजून एक मोबाईल हरवला. कीर्तनकारचा मोबाईल होत ते. कीर्तनकार होते तत्तापूरचे, रेणापूरच्या पलीकडे भरतापूर तत्तापूर अंबाजोगाई जवळच. कीर्तन मध्ये त्यांच्या मन लागच ना. कीर्तन बोली असं तसं कसं तरी करून शिवाहारी केली त्याने. नंतर आपा काही करावं, मोबाईल भारीचा मोबाईल आहे, आम्ही किती देणार आहे 4-5 हजार रुपये, त्याच्यापेक्षा काय मोबाईलचे पैसे देणार आहोत काय. आता काही करावं आपा, शोध लावा शोध लावा. कोणाला बी विचारलं तर काही फोन आढळच ना. मी 18 कॅमेरा बसविले होती तर शिशी कॅमेरा. म्हटलं आखरी बघू ते शिशी कॅमेरा मध्ये तर पाहू. शिशी कॅमेरा उलगडून बघितलं. आता सांगितलं तर मला थक्क वाटते. ते चोरलेले माणूस कीर्तनकारच होता. शिवहारा काय म्हणाले तुम्हाला, ऐसा कैसे मोड झाला. माणूस तर लक्षात आहे, कोणाला बी वाटत नाही की हे चोर आहे म्हणून. कीर्तनकार, खरा कीर्तनकार कोण आहे तुम्ही विचार करा. कीर्तन नाही येणारा माणूस कीर्तनकार, कीर्तन येणारा माणूस कीर्तनकार. तुम्ही कोणी दुःख मानून घेऊ नका, त्याच्यामध्ये कीर्तनकार काही काही लोक आहेत, सगळे तसं राहत नाही. महाराज लोक आमच्यासारखे सगळे महाराज राहतात, ते बी महाराज बी डुप्लिकेट असतात काय काय. दररोज तुम्ही बघता टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये. तर त्यांना विचारावं कसं. मी एक माणसाला पाठवून दिलो, गाव सांगत नाही, त्याला म्हटलं कोणाला सांगू नका. मग अजून प्रवचन मध्ये युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही सांगितलं तर त्याचं काय हाल होईल, म्हणून त्याचं नाव घेत नाही, त्याचे गाव बी घेत नाही. तर सकाळी उठून एक माणसाला पाठवून दिलं, का हो तुम्ही मोबाईल घेतला का. मी तसं वाटतो का तुम्हाला, मी कीर्तनकार आहे हो, तुम्हाला तसं वाटते का. तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्हाला शोभायला पाहिजे असं माझं नाव घेण्यासाठी. नाही हो आप्पा पाठवून दिले तुमचं, आप्पाला काही काम नाही, आप्पाला काम नाही. परंतु सीसी कॅमेरा मध्ये तू घेत असलेले आप्पा बघूनच पाठवून दिले. त्यावेळेस तो म्हणला एवढा सांगा आप्पाला, कोणाला बी सांगू नका मला, माझा इज्जतच पंचनामा होता कामा नये. कारण किती लोकांच्या आस्था माझ्यावर आहे. मी तसं गडबड केलो म्हटलं तर कीर्तनकार लोकांचा भरोसा कोणी करत नाही, भजन मंडळीचा भरोसा कोणी करत नाही. त्यासाठी त्या बाकीच्या कीर्तनकारासाठी का होईना परंतु आपल्याला हे बात लपून ठेवा म्हणून म्हटले. बघा तो मोबाईल देऊन टाकला. खुशी खुशीनं ते कीर्तनकार बाई मोबाईल घेतलं गेलं. म्हणजे आचार महत्वाचा आहे, अनुकरण महत्वाचं आहे. मी तूपणा हा नुरे सुख अक्षयी घेरे. बघा अशा प्रकारचा माझा म्हटल्यानंतर दुःख आहे. चंदनाचा लाकूड घेऊन जात होता एक व्यक्ती.
डोक्यावर चंदनाचा लाकूड आहे, घम 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 वास येऊ लागले आणि समोर एक व्यक्ती निघालेले. अचानक पोलीस गाडी आढळलं. मी रात्री 12 वाजता गेलो, एक 25 पोलीस पकडले मला. मी म्हणलं कस काय झाले? कुछ नाही, गाडी चेक करणार आहे. कस काय हो? 70 तासामध्ये 5 माणसाला खतम होऊन गेले. त्यासाठी कोणाचा विश्वास करा काही कळत नाही. हा ठीक आहे, मोकळा आहे, करून घ्या. थोडं चेकअप चालू आहे. तसा चंदनाचा लाकूड घेऊन जात असल्या वेळेत तिकडचं पोलीस गाडी येऊन थांबलं. कोणाला पकडले? कोणाला पकडले? चंदनाचा लाकूड घेतलेले व्यक्तीला पकडले. टाका रे गाडीमध्ये, पोलीस गाडीमध्ये पकडायला. त्याला मला खबरदार, मला पकडू नका. काय? चंदनाचा लाकडाचा मालक मी नाही, ते कुणी चालले बेग त्याला. कोण आहे मालक? पुढे आहे, मी नोकरदार आहे. मला कशाला त्याने मागे लागला? याला सोडून दिले. कोणाला पकडले? त्या माणसाला पकडलं. त्याला विचारलं चंदनाचा लाकूड कोणाचं आहे? माझंच. पकडा, हातगडी घाला याला. तस या जगामध्ये असलेले वस्तू, वैभव, व्यक्ती जे बी काय आहे ते सगळं तुमचं नाही. निंद वडवे ಎಂಬುದು ज्ञानरत्न. तुझं कोणती आहे? ज्ञानाचं रत्न. गुरुमाऊलीचा उपदेश तुझा खरा उपदेश आहे. प्रसाद तुमचा आहे, बाकीचं काही खरं नाही. अशा प्रकारचा प्रसाद तू धारण केला तर तुझं कल्याण होईल. लक्षात झालं का? म्हणून साधू संत महंत जे आहे, अटॅचमेंट कोणाला होते? ते प्रभूशी अटॅचमेंट होते. जगाला सोडून दिले, जगदीश्वरालाच पकडलं. म्हणून या मंगलमय प्रसंगी अखेरचे चरण Jai
चांगलं तर मी एकच घ्या म्हणा. लक्ष्मणा म्हणे घ्यावू जन्म मृत्यू चुकवाव. माऊलीचा त्या चरणस्थानामध्ये आनंदाचा सोहळा, यामध्ये अनेक भाविकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या सेवा करण्याचा संधी प्राप्त होते आणि संधीचा सदुपयोग करून थोडासा काही ना काही सेवा त्यांच्याकडून लाभते. कोणी धन देऊन मोकळा होतात, कोणी काही वस्तू देऊन मोकळा होतात, कोणी काही ना काही एक वस्तू अर्पण करून मोकळं होतात. परंतु वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली संपूर्ण आयुष्य या समाजासाठी अर्पण करून, तेवढंच नाही आचरण करून ते चरण इथोपर्यंत येऊन सर्वांच्या सेवेमध्ये त्यांच्या तत्पर असल्या कारणानं जो अमर आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर निरंतर दिसत असेल, समजून घ्यायचं ते अमर आहे. त्याप्रमाणे जे साधू संत संपूर्ण गुरुराज माऊली या ठिकाणी आपला संपूर्ण आयुष्य आम्ही काय केलो, फक्त वस्तू अर्पण न करता स्वतःलाच आम्ही अर्पण त्या महादेवाला अर्पित झालेले आहोत. आम्ही भाग्यशाली समजतो. लक्ष्मण म्हणे घ्यावू जन्म मृत्यू चुक. समर्पण टोटल 100% समर्पण झाल्याशिवाय त्या व्यक्तीला जन्म मृत्यू पासून सुटका होत नाही. त्याप्रमाणे अखिल भारत वीरशैव लिंगायत परंपराच जोपासण्यासाठी शिवा संघटना स्थापक शिवभक्त परायण मनोहररावजी दोडे सर यांचेही सुद्धा एवढा मोठा योगदान समाजाला आहे. भटकलेले, लटकलेले, अटकलेले समाज सुधारण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, तरी सुद्धा सुधारणं भयानक कठीण होत चालले. कमी पडू लागलो. अजून कितीतरी करायचं, कितीतरी पळायचं. आमचा पळणं तेवढा नाही, परंतु त्यांच्या पळणं भरपूर आहे. कधी औरंगाबादला, कधी मुंबईला, कधी पुण्याला, कुठं कुठं लांब लांब प्रवास. तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी माऊलीचं गुणगान होत असते त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती हमेशा लाभत असते. तर आज आपल्या समक्षम
सरांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा खरं. तर आतापर्यंत जे काही दोन शब्द या ठिकाणी मी आपल्या समोर मांडलेले आहेत, तर तुमचं भूक काय आहे, आम्ही काय तुम्हाला खाऊ घालावं आमच्या लक्षात येत नाही, तरी सुद्धा सावधान होऊन तुम्ही श्रवण केला. फार आनंदाच्या गोष्ट आहे. तर आता प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेली आहे. आता या ठिकाणी कलशारोहण होणार आहे. कलशारोहणाच्या नंतर काही गुरुमाऊलींचा या ठिकाणी उपदेश सुद्धा लाभणार आहे. सरांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. दोन शब्द या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी दोन चाली होणार आहेत. त्यानंतर